Hello friends, I am your science teacher Ganesh Kalaskar, Science Academy Daun. Friends, in today's sixth lecture on the laws of motion, we are going to see the next part of this chapter. तर मित्रांनो, आज आपण फार महत्त्वाचा पॉइंट अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर आज आपण अभ्यासणार आहोत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मित्रांनो, या पॉइंटला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला पेज नंबर 9 वरती एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ऍक्टिव्हिटी आपण अगोदर डिस्कस करणार आहोत आणि मग डिटेल मध्ये बोलणार आहोत. पहा, ऍक्टिव्हिटी मध्ये म्हणतायत ऑब्झर्व द टिप ऑफ द सेकंड हँड ऑफ ए क्लॉक. इफ यू कन्सिडर इट इज द क्लॉक विच इज माउंटेन ऑन द वॉल. मित्रांनो, एक भिंतीवरती जे बसवलेले क्लॉक आहे आपण ते ऑब्झर्व करतोय. मी फक्त आता याच्यामध्ये याचा सेकंड हँड दाखवतोय, म्हणजे फक्त सेकंड काटा दाखवतोय, लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्याला याची जी टिप आहे, ओके, त्या टिप मध्ये होणारा जो चेंज आहे तो आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे. ऑब्झर्व द टिप ऑफ द सेकंड हँड ऑफ ए क्लॉक. याचा आपण टिप ऑब्झर्व करतोय. मित्रांनो, पुढे म्हणतायत व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स व्हेलॉसिटी अँड द स्पीड. मित्रांनो, तुम्ही या सेकंड हँड क्लॉकच्या स्पीड आणि व्हेलॉसिटीच्या बाबतीत काय सांगू शकता? पण ते सांगण्या अगोदर मी तुम्हाला या दोघांचे फॉर्म्युले सांगतोय. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ स्पीड? स्पीड इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम. व्हॉट इज द व्हेलॉसिटी? Velocity is the displacement upon time. मित्रांनो, तुम्हाला जर आठवत असेल तर स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे आणि व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. बरं, तुम्ही म्हणाल आपल्याला याचा इथे यूज काय करायचा आहे, सांगतो. इफ यू ऑब्झर्व द स्पीड ऑफ, आपण जर स्पीड विचारात घेतलं तर मित्रांनो तुमच्या लक्षात येईल तो जो सेकंड हँड क्लॉक आहे, सेकंड हँड आहे, इट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. मित्रांनो, तो एका सेकंड मध्ये बरोबर सारखंच डिस्टन्स, म्हणजे इथून इथे एक सेकंड मध्ये जेवढं डिस्टन्स कव्हर करेल तेवढंच यापासून इथपर्यंत जाण्यासाठी, यापासून यापर्यंत जाण्यासाठी. इट मीन्स दॅट सेकंड हँड कव्हर्स द इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. म्हणजे एक सेकंड मध्ये तो सेकंड हँड बरोबर सारखंच अंतर जाणार आहे. याचाच अर्थ असा, आपण जर स्पीडचा विचार केला तर की जी एक स्केलर क्वांटिटी आहे विच इज डिपेंडंट ओनली ऑन दी मॅग्निट्यूड, की जी कशावर डिपेंडंट असते, फक्त मॅग्निट्यूड वरती, अँड नॉट ऑन डायरेक्शन, की जे डायरेक्शनशी आपल्याला काय मतलब आहे काही ते नाही. मग आपण फक्त मॅग्निट्यूडचा विचार करणार. डिस्टन्स एक सेकंड मध्ये त्या सेकंड हँडने कव्हर केलेलं डिस्टन्स सेम राहते, म्हणून तर स्पीड कसं राहणार आहे ते कॉन्स्टंट. मग फायनल काय ठरलं आपलं? व्हॉट इज द स्पीड ऑफ द सेकंड हँड ऑफ ए क्लॉक? इट इज कॉन्स्टंट. मग मित्रांनो, आता आपण बोलतोय व्हेलॉसिटीच्या बाबतीत. ॲज वी नो दॅट व्हेन दॅट सेकंड हँड मूव्ह, ज्यावेळेस तो सेकंड हँड मित्रांनो मूव्ह होणार आहे, इट्स डायरेक्शन गोज ऑन चेंजिंग. मला सांगा, याची डायरेक्शन अशीच राहते का? नाही. तो अशा प्रकारे येतो, इथे आल्यानंतर तो अशा प्रकारे वरती जाणार आहे मित्रांनो. ओके, याची डायरेक्शन चेंज होते. पहा, डायरेक्शन चेंज झाली, डिस्प्लेसमेंट चेंज होत चाललेली आहे. त्याची डिस्प्लेसमेंट चेंज होत आहे. मग आपण म्हणू शकतो ॲज व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी विच इज डिपेंडंट ऑन बोथ, की जी कोणावरती डिपेंडंट आहे? डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड. आणि इथे आपण म्हणल्याप्रमाणे डायरेक्शन चेंज झाली, त्याबरोबर डिस्प्लेसमेंट चेंज होते. इट मीन्स दॅट इफ देर इज चेंज इन द डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी गोज ऑन चेंजिंग कॉन्स्टंटली. तर आपण इथे म्हणू शकतो मित्रांनो, याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंटली चेंज होणार आहे. तर आपलं फायनल आन्सर लक्षात आलं, कारण त्यांनी आपल्याला विचारलं होतं व्हॉट कॅन यू से अबाउट दी स्पीड अँड दी व्हेलॉसिटी ऑफ दॅट सेकंड हँड ऑफ ए क्लॉक.
तर आपण असं सांगू शकतो, फायनल आन्सर काय असणार आहे, द स्पीड ऑफ ए सेकंड हँड ऑफ ए क्लॉक रिमेन्स कॉन्स्टंट बट इट्स व्हेलॉसिटी गोज ऑन चेंजिंग कॉन्स्टंटली. कारण त्याची व्हेलॉसिटी चेंज होत आहे, कारण डायरेक्शन चेंज झाली, डिस्प्लेसमेंट चेंज होते. आणि आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी कसली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी विच इज डिपेंडेंट ऑन दी डायरेक्शन. ओके, देअरफॉर वी कॅन से दॅट व्हेलॉसिटी गोज ऑन चेंजिंग कॉन्स्टंटली. मित्रांनो, कन्सेप्ट क्लिअर असणार आहे. आता मला सांगा, आपण जर या सेकंड हँडची आपण जर मुवमेंट पाहिली तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, तो अशा प्रकारे एक सर्क्युलर पाथ परफॉर्म करतोय. लक्षात येतोय का? तो सर्क्युलर पाथ जर परफॉर्म करत असेल आणि आपण मग याला तो युनिफॉर्मली, याच्यामध्ये मित्रांनो नॉन युनिफॉर्मचं काही कारण नाही, हा युनिफॉर्मली जात आहे. आपण म्हणू शकतो दॅट सेकंड हँड ऑफ ए क्लॉक परफॉर्म्स दी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर तो काय परफॉर्म करतोय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. आणि मित्रांनो, मग पुढे ते आपल्याला म्हणतायत, गिव्ह दी सम मोर एक्झाम्पल्स ऑफ सच टाइप ऑफ मोशन. मग आपण आता ओळखलं की तो जो सेकंड हँड आहे तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मग आता आपण सांगणार आहोत, पहा, व्हॉट आर दी अदर एक्झाम्पल्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अँड दोज आर, मित्रांनो सर्वांना माहिती असणार पहिले एक्झाम्पल, मोशन ऑफ अर्थ अराउंड दी सन. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, अर्थ जी सनच्या भोवती रिव्हॉल्व होत असते, ड्युरिंग दॅट टाइम इट परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सेकंड वन, मोशन ऑफ मून अराउंड दी अर्थ. मित्रांनो आपल्याला माहिती आहे मून अर्थच्या भोवती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो. मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एन ऑर्बिट अराउंड दी न्यूक्लियस. मित्रांनो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, एखादा ऍटम जर आपण विचार घेतला, त्या ऍटम मध्ये सेंटरला जो असतो तो न्यूक्लियस, आणि त्या न्यूक्लियसच्या भोवती जो एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट असतो, एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट ज्याच्यामध्ये ऑर्बिट असतात, आणि त्या ऑर्बिटमध्ये कोण रिव्हॉल्व होत असतात? इलेक्ट्रॉन्स. दॅट इलेक्ट्रॉन्स आल्सो परफॉर्म दी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अराउंड दी न्यूक्लियस. मोशन ऑफ जिओसिंक्रोनस सॅटेलाइट अराउंड दी अर्थ, किंवा आपण फक्त सॅटेलाइट म्हणूयात. मित्रांनो, मोशन ऑफ सॅटेलाइट, ऑल दिस आर दी एक्झाम्पल्स ऑफ दी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल्स आहेत. यामध्ये कोणालाही काही शंका नको, अतिशय सिंपल कन्सेप्ट पाहिजे आपण. आता आपण ऍक्च्युअली डिटेलमध्ये बोलणार आहोत. पहा, पुढे पेज नंबर 10 वरती विचारलेलं आहे आपल्याला, ट्राय अँड थिंक अबाउट इट. हे प्रयत्न करून पाहायला सांगितले आपल्याला आणि याच्यावरती विचार करायला सांगितले. मित्रांनो पहा काय म्हणतायत ते, ड्रॉ अ रेक्टँग्युलर पाथ ॲज शोन इन दी फिगर. एक रेक्टँग्युलर पाथ ड्रॉ करायला सांगितलं आपल्याला. ठीक आहे, आपण ड्रॉ केला. आता काय म्हणतायत, प्लेस द टिप ऑफ युअर पेन्सिल ऑन दी मिडल ऑफ एनी साइड ऑफ दी स्क्वेअर पाथ अँड ट्रेस दी पाथ. मित्रांनो, कोठी एका जागेवरती तुम्ही पेन्सिल पुटअप करायची आणि तो जो पाथ आहे तो ट्रेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, मी इथे पुटअप केली, मी असा जाईल, इथे यावं लागेल, परत मला असं जावं लागेल या प्रकारे, आणि फायनली इथे. मित्रांनो, मी सुरुवात या पॉइंट पासून केली होती, इथे गेल्यानंतर मला इथे डायरेक्शन चेंज करावी लागली. डायरेक्शन फर्स्ट टाइम मी चेंज केली, इथे गेल्यानंतर मी परत चेंज केली, सेकंड टाइम चेंज केली, इथे गेल्यानंतर मी परत चेंज केली, थर्ड टाइम चेंज केली, आणि त्यानंतर मी परत चेंज केली, मी फोर्थ टाइम चेंज केलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ मी रेक्टँगल मध्ये जर मला तोच पाथ जर ट्रेस करायचा असेल कोणत्याही एका साईडच्या कोणत्याही एका पॉइंट वरती पेन्सिल ठेवून, तर मला हाऊ मेनी टाइम्स, आपण असं म्हणणार आहोत, हाऊ मेनी टाइम्स आय हॅव टू चेंज दी डायरेक्शन. इट इज दी 4 टाइम्स. तर मित्रांनो, मला 4 वेळा डायरेक्शन चेंज करावी लागलेली आहे.
इफ वी टेक दी पेंटागॉन, आपण जर मित्रांनो पेंटागॉन घेतला, कन्सिडर करा मी इथून सुरुवात केलेली आहे, इथे मला डायरेक्शन चेंज करावी लागली 1 टाइम्स, सेकंड टाइम्स, थर्ड टाइम्स, 4 टाइम्स अँड 5th टाइम्स. It means that as the number of sides goes on increasing, the number of times we have to change the direction. मित्रांनो जेवढ्या साइड्स इन्क्रीज होत आहेत तेवढ्या टाइम्स आपल्याला डायरेक्शन चेंज करावी लागणार आहे. इथे आपण 4 टाइम्स, इथे 5 टाइम्स, इथे आता आपण जर फॉर एक्झाम्पल हेक्सागोन घेतला तर आपल्याला 6 टाइम्स चेंज करा. फॉर एक्झाम्पल मी इथून सुरुवात करतोय, इथे गेल्यानंतर 1 टाइम्स, इथून मी चेंज केली, सेकंड टाइम्स, थर्ड, फोर्थ, 5th, 6 टाइम्स. ओके, तर मित्रांनो आपल्या लक्षात येते इफ यू इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स ऑफ द पॉलिगॉन अँड मेक इट इन्फिनाइट, हाऊ मेनी टाइम्स विल यू हॅव चेंज द डायरेक्शन. तर मित्रांनो आपण जर कंटिन्युअसली यांच्या साईडचा नंबर जर इन्क्रीज करत गेलो तर आपल्याला नंबर ऑफ टाइम्स जेवढ्या आपण साईड इन्क्रीज करतो तेवढ्या टाइम्स आपल्याला डायरेक्शन चेंज करावी लागणार आहे. बट फायनली आपण साईड चेंज करत करत जाऊन फायनली या पॉलिगॉनचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? सर्कल मध्ये होणार आहे. हे लक्षात येतंय? पुढे ते म्हणतायत व्हॉट विल बी द शेप ऑफ द पाथ. दिस शोज दॅट ऍज वी इन्क्रीज इन द नंबर ऑफ साइड, जसं मित्रांनो आपण साईड इन्क्रीज करत जातोय, वी हॅव टू कीप चेंजिंग द डायरेक्शन मोर. जेवढ्या साईड चेंज होतील तेवढी डायरेक्शन चेंज होणार आहे. अँड व्हेन वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड टू इन्फिनिटी, आपण ज्यावेळेस नंबर ऑफ साइड फार वाढवत चाललोय, दॅट पॉलिगॉन बिकम्स दी सर्कल. ते आपण आताच बोललो होतो. तर पॉलिगॉनचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? सर्कल मध्ये होणार आहे. हे लक्षात आलं ना? कारण आपण जेवढ्या साईड इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो, तो पाथ फायनली काय असणार आहे? तो एक सर्कल सारखा होणार आहे. ओके, पुढे जातोय आपण. आता आपल्याला डिफाइन करायचं मित्रांनो व्हॉट इज दी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला कशा प्रकारे डिफाइन करू शकतो? पहा, when an object is moving with a constant speed, when an object, मित्रांनो आपण कोणता एखादा ऑब्जेक्ट विचारात जर घेतला, when an object is moving with a constant speed along a circular path, then the velocity is due to the change in direction and it is in accelerated motion. Such path की ज्या पाथच्या along तो ऑब्जेक्ट त्याची मोशन परफॉर्म करतो मित्रांनो, याला आपण म्हणणार आहोत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर फायनली when an object moves with the constant speed along a circular path, the motion is called as युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मित्रांनो डेफिनेशन लक्षात आले असेल. आपण असं सांगितलं when an object is moving with a constant speed, एखादा आपण ऑब्जेक्ट जर विचारात घेतला, ओके, फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट इथे आहे, इफ an object is moving with a constant speed, त्याचं स्पीड कसं राहतं? एकदम कॉन्स्टंट, along a circular path, आणि तो सर्क्युलर पाथच्या along कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होत असेल तर आपण याला म्हणणार आहोत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके मित्रांनो, पुढे बोलतोय आपण. आता पहा, हा जर ऑब्जेक्ट आपण विचारात जर घेतला तर डिस्टन्स कव्हर्ड बाय दॅट ऑब्जेक्ट ड्युरिंग इट सर्क्युलर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपण जर म्हणलं हा ऑब्जेक्ट इथे आहे, डन, तो इथून परत इथेच येत आहे, मग तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ज्यावेळेस कंप्लीट करतोय त्यावेळेस त्याने त्या सर्क्युलर पाथ जो आहे त्याचं सर्कम्फरन्स कव्हर केलेलं आहे. हे लक्षात येतंय? मग जर आपल्याला स्पीड सांगायचं असेल तर आपलं स्पीडचा फॉर्म्युला काय आहे?
व्हॉट इज द स्पीड? स्पीड इज इक्वल टू ऍक्च्युअल फॉर्म्युला काय आपला? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम. पण मित्रांनो आता ऍक्च्युअल त्यांनी जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ड्युरिंग दॅट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज द सर्कमफरन्स ऑफ दॅट सर्कल. कारण की तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मग त्यांनी काय कव्हर केलंय? सर्कमफरन्स कव्हर केलंय. डिस्टन्स इज नथिंग बट दी सर्कमफरन्स ऑफ सर्कल अपॉन टाइम. मग मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सर्कमफरन्सचा फॉर्म्युला काय आहे? 2πr. मग स्पीडचं सिम्बॉल घेतलं v इज इक्वल टू व्हॉट इज द सर्कमफरन्स? 2πr अपॉन टाइम t. ओके, अशा प्रकारे आपण ते मांडू शकतो. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो इथे r इज द रेडियस ऑफ सर्कल, हे माहिती आहे. t इज द टाइम इन विच दॅट ऑब्जेक्ट परफॉर्म्स द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. v इज द स्पीड अँड पाय इज द कॉन्स्टंट. परत एकदा रिपीट करतो. व्हॉट इज द फार महत्वाची डेफिनेशन. व्हॉट इज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? व्हेन एन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग along a circular moving with a constant speed. When an object is moving with a constant speed along a circular path, मग आपण म्हणणार the motion is called as the uniform circular motion. मग आपण सांगितलं मित्रांनो ज्यावेळेस तो ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे, सर्क्युलर मोशन म्हणतोय, मग तो सर्कलमध्ये असेल तर त्याने जे डिस्टन्स कव्हर केलं असणार आहे ते काय असणार आहे? सर्कमफरन्स ऑफ सर्कल. आपल्याला माहिती आहे आता स्पीड सांगायचं आपल्याला. व्हेन एन ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड, मग आपण ते स्पीड फाइंड आउट करतोय. ओके, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ स्पीड? इट इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम. बट इथे सर्क्युलर मोशनसाठी, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी जे डिस्टन्स कव्हर केले ते काय असणार आहे? सर्कमफरन्स ऑफ सर्कल. देअरफॉर डिस्टन्सच्या ऐवजी आपण सर्कमफरन्स घेतला आपण टाइम. बट व्हॉट इज द सर्कमफरन्स ऑफ सर्कल? इट इज अ 2πr. ओके, मग ती व्हॅल्यू पुटअप केली. v इज इक्वल टू 2πr अपॉन t. ओके मित्रांनो, पुढे बोलतोय आपण डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर मित्रांनो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये डायरेक्शन आपल्याला चेकआउट करायची आहे. ते कशी करतोय ते लक्षात घ्या. आपल्याला एक त्यांनी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. टेक अ सर्क्युलर डिस्क अँड पुट ए 5 रुपीज कॉइन ॲट अ पॉइंट अलॉंग इट्स एज. Make it move around its axis by putting a pin through it. मित्रांनो आपण एक डिस्क घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण एक डिस्क घेतलेली आहे, ती एक पिन वरती सेट केलेली आहे सो दॅट इट कॅन मूव्ह ओव्हर दॅट पिन. अँड हिअर इज दी 5 रुपीज कॉइन. आणि मित्रांनो इथे आपण 5 रुपीजचं कॉइन मांडलेलं आहे. डन. आता इमॅजिन करा की सिंपल कन्सेप्ट आहे. फेन दॅट मित्रांनो ही जी आपण डिस्क घेतली आहे त्या डिस्कच्या बाबतीत बोलतोय. फेन दॅट डिस्क इज रोटेटिंग अराउंड इट्स ओन ऍक्सिस ओव्हर दॅट पिन. त्या पिन वरती ती डिस्क रोटेट होत आहे, कंटिन्युअसली रोटेट होणार आहे. त्याचबरोबर तो जो आपण कॉइन त्या डिस्क वरती मांडलेला आहे तो सुद्धा त्या पद्धतीने युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल अलॉंग विथ दॅट डिस्क, त्या डिस्क बरोबर. बट व्हेन वी इन्क्रीज द फर्दर स्पीड, पण आपण जर स्पीड फार वाढवलं तर मित्रांनो एक टाइम असा येईल की ज्या टाइमला तो जो कॉइन आहे तो त्या डिस्क वरून खाली जाईल. आता पहा जिथे तो डिस्क वरून खाली जाईल ती जी डायरेक्शन असणार आहे ही कशा प्रकारे आपण सांगू शकतो. पहा ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट इथे आपण विचार घ्या, ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट मूव्ह होतोय आणि ज्यावेळेस स्पीड फार वाढवतोय त्यावेळेस तो असाच बाहेर जाईल. हे लक्षात आहे. सगळ्यात सोपं एक्झाम्पल आपल्याला माहित आहे द यूज ऑफ स्लिंग. गोफन माहिती आहे आपल्याला, गोफन. ओके, आपण ज्यावेळेस शेतामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, ज्यावेळेस आपण तिचं राखण पक्ष्यांपासून राखण करण्यासाठी आपण शेतामध्ये जातो. वी थ्रो दी स्टोन टुवर्ड्स दॅट बर्ड्स विथ दी हेल्प ऑफ दी स्लिंग. आपण ती गोफन हातामध्ये पकडतो, अशा प्रकारे ती फिरवतो आणि मग ते आपण थ्रोन आउट करत असतो. मित्रांनो तो जो दगड आहे तो थ्रोन आउट करतो. मग ज्यावेळेस आपण या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ज्यावेळेस स्लिंग फिरत असते आणि ज्यावेळेस आपण दगड सोडतो तो बरोबर त्या टँजेंट जात असते. ओके, म्हणजेच आपण जर कन्सिडर केलं इफ दिस इज द रेडियस ऑफ सर्कल देन इट इज इन द डायरेक्शन ऑफ विच इज परपेंडिक्युलर टू दी रेडियस. म्हणजेच काय,
सर्कलची जे रेडियस ती जी टँजंट असणार ती कशी असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. या प्रकारे ते ज्यावेळेस आपण हा कॉइन ऑब्झर्व करतोय, दॅट 5 रुपीज कॉइन विच इज इन द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, when we increase its speed then it goes tangent. तो काय जाणार आहे, टँजंट जाणार आहे. तर मित्रांनो हे लक्षात आलं आपल्याला, द कॉइन विल बी थ्रोन ऑफ इन द डायरेक्शन ऑफ द टँजंट. तो जो कॉइन फेकला जाणार आहे इट इज इन द डायरेक्शन इन ऑफ डायरेक्शन, कोणाच्या डायरेक्शन मध्ये असेल, टँजंट टू दी दॅट डिस्क. पुढे बोलतोय आपण, thus the direction in which it gets thrown off depends on its position. बघ तो कोणत्या डायरेक्शन मध्ये फेकला जाईल ते त्या कॉइनच्या डिस्क वरती असणाऱ्या पोझिशन वरती डिपेंडेंट असणार आहे. ओके मित्रांनो, पुढे बोलतोय, इट मीन्स दॅट ऍज द कॉइन मूव्स अलॉंग अ सर्क्युलर पाथ द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज चेंजिंग ऍट एव्हरी पॉइंट. हो खरं आहे, आपल्याला माहिती आहे मित्रांनो. मग अशी आपण ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस आपण सांगितलं होतं जो सेकंड हँड ऑफ द क्लॉक होता त्यामध्ये आपण काय सांगितलं, त्याचं स्पीड कॉन्स्टंट राहतं बट व्हेलॉसिटी गेट कॉन्स्टंटली चेंजिंग. व्हेलॉसिटी का चेंज होत असते त्याचं आपण रिझन दिलं होतं आणि ते रिझन असं होतं, इट्स डायरेक्शन गेट कॉन्स्टंटली चेंजिंग. इथे तेच होणार आहे, ज्यावेळेस तो त्या डिस्क वरती तो कॉइन रोटेट होणार आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन दाखवणार आहे, त्याची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होत असते, सो दॅट इट्स व्हेलॉसिटी गेट चेंज, त्याची व्हेलॉसिटी सुद्धा चेंज होत असते. आणि मित्रांनो आता आपण यानंतर सॉल्व्ह करणार आहोत काही न्यूमेरिकल्स. न्यूमेरिकलला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण लॉज ऑफ मोशनचे 3 इक्वेशन मिळवलेले होते की जे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहेत. मित्रांनो मी इथे मुद्दाम लिहून ठेवतो, लॉज ऑफ मोशन, इक्वेशन्स ऑफ लॉज ऑफ मोशन. यामध्ये फर्स्ट इक्वेशन होतं आपलं फी इज इक्वल टू यू प्लस एटी. आठवतंय, फी इज इक्वल टू यू प्लस एटी. सेकंड इक्वेशन होतं आपलं, मित्रांनो सेकंड इक्वेशन मध्ये आपण घेतलं होतं फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये आपण देत आहोत ते एस डिस्प्लेसमेंट साठी. सेकंड इक्वेशन मध्ये मांडलं होतं आपण एस इज इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ एटी स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन आपण घेतलं होतं ओके फी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये, फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए एस. तर मित्रांनो आता आपण सुरुवात करतोय फर्स्ट न्यूमेरिकलला. अन ॲथलेट इज रनिंग ऑन अ सर्क्युलर ट्रॅक. मी फक्त समजायला तुम्हाला सोपं जावं म्हणून इथे दाखवतोय, पहा. एक ॲथलेट आहे, तो जो ॲथलेट आहे मित्रांनो तो एक्सरसाइज करत असताना किंवा वर्किंग करत असताना तो सर्क्युलर ट्रॅक वरती जातोय. ही रन्स अ डिस्टन्स ऑफ 400 मिनिट. पहा गिवन न्यूमेरिकल सोडवत असताना या टर्म्स आल्या पाहिजे, गिवन. पहा अन ॲथलेट इज रनिंग, हा जो ॲथलेट आहे तो रनिंग करतोय कशावरती, एका सर्क्युलर पाथ वरती. ही रन्स ए डिस्टन्स ऑफ 400 मीटर. मित्रांनो डिस्टन्स कवर्ड किती, डिस्टन्स 400 मीटर इन 25 सेकंड टाइम, 25 सेकंड बिफोर रिटर्निंग टू इट्स ओरिजिनल पोझिशन. मित्रांनो तो इथून स्टार्ट करतोय, आपण म्हणला हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे. तो 400 मीटर अंतर एवढा धावून गेलेला आहे एका सर्क्युलर पाथ वरती 25 सेकंड मध्ये बिफोर रिटर्निंग टू इट्स ओरिजिनल पोझिशन. तो परत तिथेच येतोय, म्हणजे स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट हे एकाच जागेवरती आले. सुरुवातही त्यांनी इथूनच केलेली आहे आणि तो परत तिथेच आलेला आहे. पुढे बोलतोय मग आपण व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड अँड व्हेलॉसिटी टू फाइंड. मित्रांनो जे शोधायचं असतं आपल्याला, जे सॉल्व्ह करायचं आपल्याला, जे सोडवायचं आहे ते टू फाइंड मध्ये घ्यायचं. व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड अँड ॲव्हरेज व्हेलॉसिटी. सोल्युशन मी कशा प्रकारे मांडतो लक्षात येतंय. न्यूमेरिकल सोडवत असताना गिवन मांडायचं, जे आपल्याला इन्फॉर्मेशन दिली ती गिवन मध्ये घ्यायची, जे शोधायचं आहे ते टू फाइंड मध्ये घ्यायचं आणि सोल्युशनला आता आपण सुरुवात करणार आहोत. ऐका आता,
आपल्याला ऍव्हरेज स्पीड काढायचं असेल मित्रांनो, तर आपल्याला ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे. व्हॉट इज ऍव्हरेज स्पीड? ऍव्हरेज स्पीड is equal to distance traveled upon time. मित्रांनो, किती टोटल डिस्टन्स किती कव्हर केले त्या ऍथलेटिकने? तर ते कव्हर किती केलेले आहे? 400 मीटर अपॉन किती वेळेमध्ये? 25 इज इक्वल टू 25 1 जा 25, 40 मधून 25 गेले 15, 150 झाले, पुढचा 0 घेतल्यानंतर 25 6 जा, ओके 150. 16. आता पहा मित्रांनो, युनिट देत असताना डिस्टन्स युनिट काय आहे? मीटर मध्ये. टाइम युनिट काय आहे? सेकंड मध्ये. मीटर पर सेकंड. झालं आपलं आन्सर 16 मीटर पर सेकंड. हे झालं आपलं ऍव्हरेज स्पीड. आता आपल्याला फाइंड आउट करायची ऍव्हरेज व्हेलॉसिटी. मित्रांनो, ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ऍव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल आपण चॅप्टरच्या सुरुवातीच्या पहिल्या लेक्चर मध्ये बोललो होतो, डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असणार आहे? इट इज द डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट हे स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉइंट मधलं डिस्टन्स असणार आहे. पण आपण काय सांगितलं, तो जो ऍथलेटिक्स होता त्याने या पॉइंट पासून सुरुवात केली, 400 मीटर अंतर कव्हर करून तो फिनिशिंग पॉइंट तो तिथेच आलेला आहे. मग डिस्प्लेसमेंट किती असणार आहे? 0. हे लक्षात आलंय? डिस्प्लेसमेंट किती असणार आहे? 0 अपॉन 25 म्हणजे 0 मीटर पर सेकंड. मग मित्रांनो, आपण डिरेक्टली काय सांगितलं, याची जी ऍव्हरेज व्हेलॉसिटी असणार आहे ती 0 असणार आहे. जर स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉइंट जर सेम असेल तर डिस्प्लेसमेंट 0 असते. हे आपल्या लक्षात आलं? ओके. आता मित्रांनो, ऍव्हरेज स्पीड लक्षात आलं, ऍव्हरेज व्हेलॉसिटी लक्षात आली. आपण आता सेकंड न्यूमेरिकल कडे जातोय. मी मुद्दाम आता गिवन टू फाइंड तसंच ठेवतोय. First second numerical, an aeroplane taxis on the runway for 30 seconds with the acceleration of. एरोप्लेन काय करतोय? एरोप्लेन जो आहे, विमान जे आहे ते रनवे वरती, ज्याच्यावरती विमान धावत असतात त्याच्यावरती तो 30 सेकंड साठी धावतोय. ते विमान 30 सेकंड साठी धावते त्याच्यावरती विथ एन एक्सलेरेशन ऑफ. पहा टाइम दिलाय, किती सेकंड साठी धावतोय ते विमान? 30 सेकंड. विथ एक्सलेरेशन ऑफ, एक्सलेरेशन सुद्धा दिलेला आहे 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बिफोर टेकिंग ऑफ, मग ते विमान जम्प करण्याच्या अगोदर, त्या रनवेवरून जम्प करण्याच्या अगोदर 30 सेकंड साठी त्या रनवेवरती धावते, की ज्यावेळेस धावत असताना त्याचं एक्सलेरेशन किती? 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 30 सेकंड साठी धावते आणि नंतर ते उड्डाण करत आहे. मग हाऊ मच डिस्टन्स वुड इट हॅव कव्हर्ड ऑन दी रनवे? मित्रांनो, रनवे वरती त्या एरोप्लेनने किती डिस्टन्स कव्हर केलेलं असेल? डिस्टन्स म्हणजे एस, म्हणजे डिस्प्लेसमेंट. एस फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. मित्रांनो, न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना आपण नेमका फॉर्म्युला कोणता यूज करायचा तुम्ही कसं ठरवणार? पहा, टी दिलेला आहे, ए दिलेला आहे आणि एस फाइंड आउट करायचा आहे. कारण डिस्टन्स, त्या रनवे वरती किती डिस्टन्स कव्हर केलं. मग टी, ए आणि एस कशामध्ये आहेत? याच्यात एस आहे का? नाही. मग हा फॉर्म्युला आपण यूज करायचा नाही. लक्षात येतंय? बर, आता या फॉर्म्युल्यामध्ये इथे तुम्हाला व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए एस. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला टी दिसतोय का? नाही. हा फॉर्म्युला यूज करायचा नाही. मग फॉर्म्युला यूज करणार आपण एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर. लक्षात आलं? तर फॉर्म्युला असणार आपला एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर. पण मित्रांनो, तुम्हाला शंका येईल. पहा, मी इथे जर म्हणलं अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, काय ते इक्वेशन? एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर. पण मित्रांनो, मग यू घ्यायचा काय? यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. आता ज्यावेळेस ते एरोप्लेन त्या रनवे वरती टॅक्सीस होतंय, ज्यावेळेस रन करायला ते सुरुवात करते, त्यावेळेस इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार एरोप्लेनची? 0. कारण ते रन व्हायला सुरुवात करणार आहे. इनिशियल व्हेलॉसिटी यू इज इक्वल टू 0. झालं, तर व्हॅल्यू पुटअप करा. मी राईट साईडला घेतो इथे. आता आपल्याला काय करायचं? एस फाइंड आउट करायचा. एस इज इक्वल टू यू ची व्हॅल्यू 0 इंटू टाइम 30 सेकंड प्लस हाफ ऑफ ए ची व्हॅल्यू
3.2 आणि व्हॉट इज द टाइम 30 सेकंड त्याचा स्क्वेअर झालं इज इक्वल टू 0 प्लस असं करूयात आपण हाफ ऑफ 3.2 इंटू 30 चा स्क्वेअर 900 इज इक्वल टू आपण याला मल्टिप्लाय करून घेऊ बरोबर 450 म्हणजे फायनल काय 3.2 इंटू 450. तर मित्रांनो या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन करून ते सॉल्व्ह करणार आहोत. मी साईडला मांडतो इथे 450 इंटू 3.2 2 0 0 2 5 10 कॅरियर 1 4 2 8 प्लस 1 9 हा 0 3 0 0 3 5 15 कॅरियर 1 3 4 12 प्लस 1 13 0 0 14 कॅरियर 1 4 1 म्हणजेच 1440 कारण की आपल्या इथे 0.1 एका डिजिट नंतर इथे द्यायचा एवढे. एस आलंय एस म्हणजे मित्रांनो डिस्टन्स कवर्ड म्हणजे हे कशामध्ये असणार आहे मीटर मध्ये असणार आहे. हे लक्षात आलं हे कशामध्ये असणार आहे. मग आपण असं म्हणू शकतो ज्यावेळेस ते एरोप्लेन त्या रनवे वरती किती म्हणतोय आपण 30 सेकंड साठी 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर या ऍक्सलरेशनने धावणार आहे त्यावेळेस तो उड्डाण करण्याच्या अगोदर त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलं तर ते डिस्टन्स कव्हर केलेलं आहे 1440 मीटर. आपण थर्ड न्यूमेरिकल कडे जाणार आहोत मित्रांनो. पहा काय आहे ए कांगारू कॅन जम्प 2.5 मीटर व्हर्टिकली. मित्रांनो ह्या डायग्राम फक्त आणि फक्त भावना पोहोचवण्यासाठी असतात हे लक्षात घ्यायचं. ओके एक कांगारू आपण विचारात घेतलेला आहे मित्रांनो. हा जो कांगारू आहे इट जम्प्स 2.5 मीटर व्हर्टिकली तो वरच्या दिशेने 2.5 मीटर वरती तो जम्प करतोय. मित्रांनो आपल्याला माहिती आहे एखादा ऑब्जेक्ट वरून खाली पडत असतो ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे हे लक्षात आहे आपल्या. ओके पण आता कांगारू खालच्या दिशेने नाही तो वरच्या दिशेने जम्प करतोय म्हणजे ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेने वर जातोय म्हणजे याचं जे ऍक्सलरेशन असणार आहे ते पॉझिटिव्ह नाही तर ते कसं असणार आहे निगेटिव्ह. पहा हा पेन मी असा सोडला तर तो अर्थच्या दिशेने जातोय त्यावेळेस ऍक्सलरेशन कसं असतं पॉझिटिव्ह असतं. पण ज्यावेळेस मी हा पेन वरच्या दिशेने फेकतोय तो अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या अपोजिट डायरेक्शनने जातोय म्हणून ऍक्सलरेशन निगेटिव्ह असतं. तसं इथे कांगारू वरच्या दिशेने जम्प करतोय म्हणून आपण त्याचं ऍक्सलरेशन निगेटिव्ह घेणार आहोत. तर पहा व्हॉट मस्ट बी द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द कांगारू. तर कांगारूची इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल बरं आपल्याला जे दिलंय ते घेऊ. तो वरच्या डायरेक्शन मध्ये व्हर्टिकली तो 2.5 मीटरची जम्प करतोय म्हणजे डिस्टन्स एवढं तो कव्हर करतोय 2.5 मीटर. ओके पुढे म्हणतोय आपल्याला काय फाइंड आउट करायचं इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे u इज इक्वल टू हाऊ मच. आता मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला ए काय असेल ऍक्सलरेशनची व्हॅल्यू काय असेल आपली 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सलरेशन 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बट ज्यावेळेस तो पहा ऍक्च्युअली व्हॅल्यू मी मांडली 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मग तो वरच्या दिशेने जातोय ना म्हणून त्याची व्हॅल्यू मी काय घेणार आहे ए इज इक्वल टू मायनस 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍज इट इन अपोजिट डायरेक्शन ऑफ अर्थ. म्हणून ते निगेटिव्ह घेतलं हे तुमच्या लक्षात येणं अपेक्षित आहे. बरं आता मला सांगा कांगारू ज्यावेळेस 2.5 मीटर जम्प करून वरती जाणार आहे इनिशियल व्हेलॉसिटी तो जम्प करतोय तो वरती गेल्यानंतर तो तुम्हाला माहिती आहे 2.5 मीटर नंतर परत खाली येणार आहे त्याच तिथे गेल्यानंतरची व्हेलॉसिटी काय असते इथून जम्प करतानाची इनिशियल व्हेलॉसिटी आणि तिथे पोहोचल्यानंतरची व्हेलॉसिटी काय असणार आहे फायनल व्हेलॉसिटी. मग तो 2.5 मीटर वरती ज्यावेळेस जाऊन पोहोचणार आहे तेव्हा फायनल व्हेलॉसिटी किती असणार आहे 0 कारण आपल्याला माहिती आहे लक्षात घ्या मी हा पेन समजा असा वरती फेकला तर तो काही अंतरावरती जाऊन तिथे तो थांबतोय त्यावेळेस त्याची फायनल व्हेलॉसिटी काय होते 0 आणि मग परत तो खालच्या दिशेने यायला सुरुवात करत असतो म्हणजे याचा अर्थ फायनल व्हेलॉसिटी v इज इक्वल टू 0. मित्रांनो सोल्युशन मध्ये आता आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा याच्यात एस ए फी आणि यू
याच्यामध्ये एस आहे का? नाही, हा फॉर्म्युला यूज करता येणार नाही. SUT याच्यात टी दिलेला आहे का? नाही, हा फॉर्म्युला यूज करता येणार नाही. या फॉर्म्युलामध्ये VUAS सगळ्या गोष्टी आहेत, आपण तो फॉर्म्युला यूज करणार. लक्षात आलं फॉर्म्युले कसे यूज करायचे? बाय युजिंग न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. मित्रांनो इक्वेशन काय आहे? v² = u² + 2 टाइम्स as. u ची व्हॅल्यू काय आहे? इनिशियल नाही, ती फाइंड आउट करायची. मग मी असं करतो, u² हा इकडे घ्या, v² - 2 टाइम्स as. v ची व्हॅल्यू 0, त्याचा विषयच नाही, -2 टाइम्स a. आता एक्सप्रेशन निगेटिव्ह का आलं माहितीये? कांगारू हा वरच्या दिशेने जम्प करतोय, म्हणजे अर्थच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये, मग एक्सप्रेशन निगेटिव्ह असतं. -9.8 and what is the s? S is the 2.5 is equal to 0² 0 म्हणजे काय असणार आहे? मायनस मायनस प्लस. हे पाहता 2 × 9.8, 2 8 जा 16 कॅरियर 1, 2 9 जा 18 + 1 19. ओके, एक डिजिट सरकून इथे इंटू 2.5. 25 6 जा 150 कॅरियर आले 15. 25 9 जा 225 प्लस 15 240 म्हणजे 0 कॅरियर आले 24. 25 1 जा 25 प्लस 24 49. एक डिजिट नंतर आणि हा एक डिजिट, दोन डिजिट नंतर पॉइंट म्हणजेच किती? 49. आपल्याला u² आला मित्रांनो. u² = किती आला आपल्याला? 49. Therefore what is the u? स्क्वेअर रूट घ्या. u² 49. मग u किती असणार आहे? 49 चं स्क्वेअर रूट किती असणार आहे? 7. इनिशियल व्हेलॉसिटी म्हणतोय म्हणजे मीटर पर सेकंड. तर त्या कांगारूची जम्प करत असतानाची इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे मित्रांनो 7 मीटर पर सेकंड. ओके, अँड लास्ट वन आपण फायनलचं न्यूमेरिकल पाहतोय. पहा शेवटच्या न्यूमेरिकल मध्ये काय म्हणतायत? A motor boat starts from the rest and moves with the uniform acceleration. If it attains the velocity of 15 meter per second in 5 seconds, calculate the acceleration and the distance traveled in that time. मित्रांनो किती सोपं. एक मोटार बोट विचारात घेतलेली आहे. मोटार बोट स्टार्ट्स फ्रॉम दी रेस्ट. ती मोटार बोट रेस्ट पासून सुरुवात होते. रेस्ट म्हणजे एका जागेवरती असणार आहे. मग मला सांगा इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आहे सुरुवात करताना? 0. इनिशियल व्हेलॉसिटी u = 0 मीटर पर सेकंड and moves with the uniform acceleration if it attains the velocity of, velocity दिलेली आहे 15 मीटर पर सेकंड. मित्रांनो मी मुद्दाम याला शब्दामध्ये मांडतो कारण की कन्फ्युजन होईल. व्हेलॉसिटी 15 मीटर पर सेकंड इन 5 सेकंड. टाइम आहे 5 सेकंड. ही काय आपली इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी किती? 0 मीटर पर सेकंड. अँड दॅट मोटर बोट मूव्स विथ दी युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे याची काय असणार ही फायनल व्हेलॉसिटी 15 मीटर पर सेकंड इन टाइम 5 सेकंड. तर आपल्या मित्रांनो काय फाइंड आउट करायचंय? ऍक्सलरेशन. किती सिंपल टू फाइंड ऍक्सलरेशन. मित्रांनो आता आपण कोणता फॉर्म्युला यूज करायचं कसं ठरवणार? काय काय दिले ते चेकआउट करा. तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी आहे, इनिशियल व्हेलॉसिटी आहे, टाइम आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ऍक्सलरेशन? Acceleration is equal to final velocity minus initial velocity upon time. Acceleration A is equal to final velocity v, initial velocity u upon time t. मित्रांनो आता सांगा v ची व्हॅल्यू किती आहे? फायनल व्हेलॉसिटी 15, इनिशियल व्हेलॉसिटी 0 अपॉन टाइम किती आहे? 5. याचाच अर्थ 15/5 इज इक्वल टू 3. ऍक्सलरेशन काढले म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर. इट मीन्स दॅट मोटर बोट मूव्स विथ द युनिफॉर्म ऍक्सलरेशन ऑफ 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर मित्रांनो आज आपण या लेक्चर मध्ये फार महत्वाचा पॉइंट अभ्यासला, तो म्हणजेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि यानंतर आपण काही न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेले आहेत. थँक्स.